Welcome to Neeti Katha Kids. एका सुंदर नदीत नंदू नावाचा एक छोटा मासा राहायचा. त्याला नेहमी आकाशात उडण्याची स्वप्ने पडायची. तो इतर माशांबरोबर खेळण्याऐवजी फक्त वरती बघत राहायचा. एकदा एक वयस्कर कासव नदीतून जात होता. तो वरच्या जगाच्या गोष्टी सांगत होता. नंदूने त्या गोष्टी ऐकल्या आणि त्याला आकाशात जाण्याची तीव्र इच्छा झाली. आपल्या स्वप्नांच्या आहारी जाऊन नंदूने पाण्याच्या बाहेर उडी मारण्याचा प्रयत्न केला. पण त्याला लगेचच कळले की तो फक्त पाण्यातच राहू शकतो आणि तो परत खाली पडला, दुःखी झाला. त्याने पुन्हा पुन्हा प्रयत्न केले, पण प्रत्येक वेळी तो फक्त थकून जात होता. तो हळूहळू पाण्याच्या प्रवाहासोबत दूर एका लहानशा डबक्यात अडकला. सूर्य खूप तापत होता आणि डबक्यातील पाणी वेगाने कमी होत होते. नंदू घाबरला. त्याला श्वास घेणेही कठीण झाले होते आणि त्याच्या जीवनावर संकट आले होते. एका क्षणात त्याला नदीतील थंडगार पाण्याची आणि मित्रांबरोबरच्या खेळाची आठवण झाली. त्याला दिसले की एका लहान गोगलगाईनेही आपल्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न केला, उडण्याचा नाही. आपल्या स्वप्नांना थोडं बाजूला ठेवून नंदूने आपल्या पंखांचा वापर करत डबक्यातून नदीच्या दिशेने सरकण्यास सुरुवात केली. तो शांतपणे आणि विचारपूर्वक पुढे जात होता. शेवटी नंदू सुखरूप नदीत परतला आणि त्याचे मित्र त्याला भेटायला आले. त्याला खूप आनंद झाला. तो अजूनही मोठी स्वप्ने बघत होता, पण आता त्याला त्याच्या घराची किंमत कळली होती. मोठी स्वप्ने बघा, पण जमिनीवर राहा. Like, share and subscribe for more stories.